कणकवली रेल्वे स्टेशन. तर इकडून आता आपण निघतो मुंबई गोवा हायवे साठी. सर्वेश आणि आमचे इंजिनियर अमित जाधव आणि मी. तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबई गोवा हायवेची अपडेट घेणार आहोत. तर पूर्ण ही व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर याच्यात आपण टप्पे करणार आहोत. सगळे ज्या ठिकाणी काम चालू असतं, ज्या ठिकाणी काम झालं तर याची सगळ्यांची तुमका माहिती देणार आहोत. खूप सुंदर असं प्रवास असतो. हळवल फाट्यावरून आपण घेत आहोत युटर्न आणि इकडून आपली आता जर्नी फायनली स्टार्ट होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. राजापूर 53, रत्नागिरी 119 आणि आपला टप्पो असा मुंबई 448 किलोमीटर. म्हणजे आपल्या प्रॉपर मुंबईत जायचं नाही, आपण पळसपे फाट्यापर्यंत जातलो आणि तिकडून आपलं काम करून मग रिटर्न युटर्नने येतलो. तर आता सकाळचे 9 वाजलेत आणि आपण निघालो कणकवली मधून. तर बघूया किती तासाचा आपला पूर्ण प्रवास होता तो. उंबरठ पासून साधारण पळसपे फाटा 380 किलोमीटर रनिंग दाखवता आणि 7.5 तास 4.5 आपलं टायमिंग दाखवता. म्हणजे आपले 1-1.5 तास पकडून जरी चालले 4.5 5.5 म्हणजे 6 वाजेपर्यंत आपण पनवेलला पोहोचू. तरळ्याच्या पाठीमागे असावं आणि इकडे आता ही एक लेन अजून वाढवतात. तर कशासाठी वाढवतात काही कळत नाही. आणि इकडे हो मध्ये पॅच झालेलो नव्हतो तर तो पण इकडे केले नाही. हो काय रे माझ्या मध्ये काय ट्रकासाठी की असे लेन वाढवले नाही पूर्ण. कारण नांदगावात पण काम चालू होतं ना. सर्व्हिस रोड दिलेली असतो. सर्व्हिस रोड हा ओके असतात पण सर्व्हिस रोड. कारण इकडे पाठीमागे गावं वगैरे असतात तर ते डायरेक्ट तकडे येत असतील म्हणून. आणि आपण परत फ्लायओव्हर आलं. हो सर्व्हिस रोड असतो का एक्सटेंड केल्याने. सर्व्हिस रोड एक्सटेंड केल्याने तो. नांदगावात पण काम सुरू असं, इकडे तरळ्यात पण काम सुरू असं. आणि आपण आता कासार्डेचं ब्रिज क्रॉस करतो. आदिष्टी माता मंदिर. तर आपण क्रॉस करतो. ओव्हरऑल प्रवास आतापर्यंत चांगलं चाललो असा आणि एकदम फ्रेश मध्ये असं. आणि आमचे ड्रायव्हर पण असत, त्यांची पण झोप वगैरे प्रॉपर काल पूर्ण झालेली असा. तर आमच्या गाणी सर्व दोघांका सुट्टी असल्यामुळे आमचं प्लॅन ठरलो. खारेपाटण चेकपोस्ट आपण क्रॉस करतो आणि फायनली आपण सोडतो सिंधुदुर्गची हद्द. 9:30 वाजलेत सकाळचे आणि आता आपण एंट्री करणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि फायनली आपला डेस्टिनेशन असा रायगड आणि त्याच्यानंतर आपण नवी मुंबई. तर असं आपलं पूर्ण टोटल प्रवास असणारा. अरे ते तिकडचे 2 झाले असताना पण ह्या का चालू केल्यानी. वा सुंदर नदी ही वाघोटन नदी एक नंबर. आपण आता रत्नागिरी जिल्ह्यातून प्रवास करतलो. इकडून एक रस्तो जाता तो आपलं भुईबावडा घाट मार्गे कोल्हापूर. भुईबावडा त्याच्यानंतर गगनबावडा आणि कोल्हापूर. तो पण खूप सुंदर रस्तो असा आणि त्या घाटाचे अपडेट देखील आपण आपल्या चॅनलवर असत दिलेले. तर हे सगळे व्हिडिओ नक्की बघा वेळात वेळ काढून. राजापूर टोल नाको ह्याच्यामध्ये पण काय फरक नाही ना रे. हा तसाच आहे ना सगळा. काही एक नाही फरक चालूच करताना असं कसं व्हायचं. आई शपथ फक्त हे वाय जरा पण तो रस्तो पूर्ण मध्ये व्हायचो रत्नागिरी पर्यंत. बघ कसले दणकावून चालू करतले ते आणि मग दणादण पैसे छापूक सुरुवात. पहिलं हॉल्ट घेतो जरा टी ब्रेक. हॉटेल अंकिता पॅलेस या बघाय सरा सावलीत. हा इकडे पण गाडी भरपूर लागल्यात. संध्याकाळी सगळे ट्रॅव्हल्सवाले असतात आणि आता थांबलो आपण. तर इकडे वॉशरूम वगैरे पण असतात चांगले. चला ही तुझी फेवरेट गाडी का इको. आपल्या मुंबई गोवा हायवेचं खास आकर्षण राजापूरचं ब्रिज. कधी पण येवा मस्तच वाटतंय प्रवास करून. भारी वाटतं बघ ना. एस शेप मध्ये, कर्व शेप मध्ये आणि बाजूचं वातावरण तर एक नंबर भन्नाट. संध्याकाळच्या वेळेत सकाळच्या वेळेत खूप भारी आणि पावसाच्या वेळेत तर पूर्ण ग्रीनरी असले का अजून मजा. अजूनपर्यंत हा दड असतो रे सर. स्पीड ब्रेकरवर सर्व एक तास आठवतं. स्पीड ब्रेकरवर गाडी बुडवलेली आहे. राजापूरमध्ये आपल्या सीएनजी गावलो नाही. आता बघूया पुढे काही सीएनजी मिळत नाही सर फिलअप करून घेऊया. तरळ तिकडे मध्ये चेक नाही केलं. म्हटलं राजापूरमध्ये भरायचं सीएनजी. लांजारावला 28 किलोमीटर आणि पालीरावला 48 किलोमीटर. तर ह्यो आपला टप्पो असा पालीपर्यंत.
आता लांजापासून मेन म्हणजे कामाची सगळे प्रगती चालू असेल तर तिकडचे पण अपडेट आपण घेऊया. मग अशी एकदम आपलं एक मोठं एकदम ब्रिज क्रॉस आपण केलो राजापूरचं कर्व शेप मध्ये आणि आकडे एक टर्न असा यो पण एकदम यू पेन टाइप मध्ये असा आणि जागेवर एकदम गाडी वळवूची लागता आणि हा बघा सरचा वरचा उडाला कॉन्क्रीट अरे चढावा काय वाटणार ना उतारा येताना लय मजा येतं म्हणजे असा एकदम स्टेअरिंग धरून वळूचा लागता. ओनी तर आपण इला होता ओनी फाट्याकडे. जर तुमका अनुस्कुरा घाट मार्गे कोल्हापूर किंवा आपल्या पुणे बेंगलोर हायवे जायचा असाल तर तुम्ही ओनी फाट्यावरनं जाऊ शकतास. तर इकडून रस्तो जाता तो अनुस्कुरा मार्गे म्हणजे पाचल अनुस्कुरा मार्गे पुढे तिकडून तो मलकापूर रोडला बाहेर पडतात आणि मग जो आंबाघाट मार्गे रस्तो होता तर त्याका आपण जॉईन होतो. त्याच्यासाठी इकडून आपल्याला जाऊचं लागतं. इकडून का पुढून रे तो पुढून हा ना स्कोडा पुढून वाटतं रे होय तो पुढचो अरे सेम आपण मागच्या वेळी पण आपण असेच मॅपला पण आपण बसलेला ना गुगल मॅपने आपल्या खालून उतरवलेला आहे. इकडून तो रस्तो पाली 36 लांजा 18 आणि मुंबई 384 तर आहे ना तुमका सर्व्हिस रोडला जाऊचा लागताला आणि मग पुन्हा जो अंडरपास असा अंडरपास मधून राईटला पाचल मार्गे अनुस्कुरा घाट. तर अनुस्कुरा घाटाची कंडिशन चांगली आहे फक्त तो रस्तो जरा थोडस अरुंद असा त्याच्यामुळे जास्त जण तिकडून ट्रॅव्हल करत नाही. पण जर तुम्ही सध्याच्या याच्यात जर तुम्ही मॅप टाकलास तर तुमका अनुस्कुरा घाट मार्गेच रस्तो दाखवतो कारण आंबा घाटाचं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणाहून जाणं पण चुकीचं असं आणि खूप भयंकर गाडीची वाट लागता आपल्या एक टाइम पण खूप लागतात. त्याच्यामुळे सध्याचा बेस्ट रस्तो हा अनुस्कुरा घाट तर सगळ्यांना ह्योच गुगल मॅपला सजेस्ट करतात. भारी आंबो धरलो आणि रे बिटके म्हणून आम्ही मगाशी सांगत होतो की असली आंब्याची जरा बिटक्यांची झाडं जरी लावतेत ना तरी मजा येतं. बघ ना झाड कसं दिसतं. हो मस्तच वाटतं एकदम पूर्ण बहरलेला पालवीन पूर्ण इलेला मग अगदी ती एकदम कच्ची असताना तोरा आताच्या पोर मोबाईलात बिझी हो. सर्व किती आमत्या किती 100 भरतं 50 टाकतं अरे व्हायचं लांजाच्या पुढे संपतो 50 किती महाग होऊन दे आम्ही 50 टाकतो. यांचे बरोबर थांबल्यावर लांजाच्या थेसर बघूया किती बसता. तो अर्धो टँकर असा आपलो इंडियन ऑइलचा पंप असा यो आणि 85 देवगडात 83 रुपया. सीएनजी वरून निघालो आपण 4.5 किलो बसलो 408 रुपये सर 85 रुपये प्राइस असं सीएनजीची इंडियन ऑइलचा पंप असा आणि 2 होते ना ते सब म्हणजे 4 या होते फिलिंग आणि एवढी काही गर्दी वगैरे काय नव्हती पटकन एकदम. राजापुरात तर नव्हतोच आणि आपण इलव लांजात बघूया आता काय काम सुरू आता हैनाच आता खरी वाट असा पूर्ण संगमेश्वर पर्यंत. आपल्या पूर्ण एक रस्तो पण जो आपण साखरपा मार्गे पण जाऊ शकतो. मागे वाटूळ वर्ण पण होतो तिकडून आपण देवरुख वगैरे तसा करत सगळा संगमेश्वरला बाहेर पडा शकतो. पण आपला इम्पॉर्टंट काम असा ज्याच्यासाठी आपण इला होते म्हणजे मुंबई गोवा हायवेची अपडेट देणार आणि त्याच्यासाठी खास आपण या पूर्ण जाता काम चालू असा तर या पूर्ण खड्ड्यातून धुळीतून प्रवास करणार होय ना. काय तर डर के आगे जीत आहे माउंटेन ड्यू. आता आमका माउंटेन ड्यू पिऊन पुढचा प्रवास करू का आहे ना. अरे होय रे होय उरा कानू दरवर्षी दर टायमाचे आमचे एकदम गाडी आपटायची. इंग्लिश स्कूल व तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय लांजा. चला लांजात बघूया ब्रिजचे काय अपडेट असत ते. शाळा सुटली वाटतं रे परीक्षा चालू आहेत ना. टियागो एनआरजी म्हणजे काय हो मास्टर
बघ इकडे पिलर्सचा काम सुरू असा. काम सुरू म्हणजे एवढंच काम सुरू आहे. मग आंब्यावाला या घेऊन चाललो. अरे आंबे बॅग, आंबे पेटी भरूक गवात पेटी नाही गवात. तिकडे गटाराचं काम सुरू आहे होतं. तर त्यानंतर त्या ठिकाणी स्टील वर्क पण चालू आहे. आणि इकडे आपल्या ट्रॅफिक लागला असा. तो एसटी वाला बघ कसं चाललो तो. ते काय तिकडे राईटलाच जाऊचो आणि राईटलाच आहे ना एसटी स्टँड, म्हणून त्याला काढलंय. इकडे काय पुढे काहीतरी काम चालू असताना. याकडनं हे कामाचे डंपर असत. आम्ही या लेन मध्ये राहिलो आणि इकडनं हे जे येणारे गाडी आहेत यांनी सगळ्यांका जाम करून ठेवले. आता तू थांब आता राजा, इकडून नको. ते त्याच्या गाडीवाला वाईट असताना मग इकडनं काय घुसेल काय माहिती. इकडनं रस्ता चालू तो आमका डंपरवाला सांगता आणि मग गाडी तकडनं कशा जातात काय कळत नाही. माझ्यामध्ये एसटी वाल्याच्या पाटणं गेले असताना रे. हा आणि ह्यो कडे खोदता ह्यो काय सर गटाराचं काम चालू आहे खोदण्याचा. प्लस इकडे जे रस्तो ऍक्च्युअली हो ह्योच रस्तो आहे ह्यो काय. मग तो माझ्यामध्ये त्याच्या मग डंपर उभं होतो ना त्याच्यामुळे थांबवलेली असते सर्व. हे काय बोलतात पिअर कॅप ना. आता ही आडवी टाकल्याने आहे ती. ओके तर इकडे पिलर्सचं काम सुरू असताना त्याच्यावरची पिलर्स कॅप ती पण तिचं पण काम चालू आहे. मधल्याचा मागटा पहिल्यांदा घेतलेली अरे. इकडच्याच अजून बाकी या हळूहळू घेतले. काय आज वाटतं माझं रोज नेहमीच बाजार असं वाटतं. नेहमीच गर्दी असतात. काय शास्त्र कळत नाही. आज वार खायचो शनिवार ना असाच. पण सँडी दादांका विचारू बघा ट्रॅव्हल ग्राम माइल्स नेमकं माहिती असतं लांजाचा बाजार कधी असता तो. अरे सगळी धूळ धूळ लांजावाल्यांचे फुल हाल होत असते. अजून माझ्या मते एका वर्ष काढू गावणारे असत होळीत. किती वर्ष हो माझगाववाले असत. त्यांना सांगतो मी व्हिडिओ दिलास म्हणून. व्हिडिओ बघूक सांगा, चॅनलला सबस्क्राईब करूक सांगा. हो या का इकडे माझ्या फ्रंटलाच चालू असा व्हिडिओ. आज आपल्या काही घाई गडबड नाही. वाजले 11:45 आपण पोचलो लांजा. किती आरामात डिगी डिगी करत आपल्याला जायचं असं आहे की नाही. मस्त फुरसत मध्ये असो आम्ही. फुरसत फुरसत हिंदी शब्द आहे जो मालवणी शब्द माका आठवलो नाही. हिंदी की उर्दू काय माहिती एवढं अभ्यास नाही म्हणतात मध्ये. फुरसत नाही. हा फुरसत नाही. हो या पण मालवणीच असा. मराठी बोलला काय मालवणी बोलला काय मराठी वाले. आणि सगळं झालं की मग ते हिंदी वाले येतात. हमें वीडियो समझ में नहीं आता हिंदी में बनाव. अकडे मराठी मालवणीचाच चालला. भाषेवर कोणी बोला नको. शक्यतो कंटेंट बघा काय. कंटेंट बघा. इम्पॉर्टंट काय आहे की रोडची अपडेट. आणि आम्ही शक्यतो जास्त करून मालवणीच बोलणार. होय आणि आमचं मालवणी बोलायचं आवडता. मालवणी ब्रँड आला लक्षात. आमची भाषाच मालवणी. पटकन मराठी कसं तोंडात मराठी असं येता. हे बघ इकडे बघ ह्या बनवतात रे खाली. तो माझ्या मते हैसर ही व्हाळी आहे छोटी. त्यामुळे ही सर्व्हिस रोडचा हे असतं रे. छोटासा या ब्रिज बनवतात ना. इकडनं तू तकडे जाऊ नका. ट्रकाच्या पाटणच आहे. इकडची झाली आहे रे पिअर कॅप्स. आणि मग त्याच्यानंतर येतं एक गर्डर. तर एका ज्यावेळी प्रॉपर आता सगळा क्युरिंग होईल त्याचं सेटिंग टाइम कम्प्लीट होईल त्याच्यानंतर मग वरती गर्डर. गर्डर टाकताना सांभाळून टाका बाबाला. त्याची पुढे सारख्या काय करू नको धिंगाणं होय ना. मग सर्व इमॅजिन कर जर आता या ठिकाणी आपल्याकडे विदाऊट एसी गाडी असती तर आपला काय झालं असता. काची पहिले बंद करून आणि आतमध्ये मस्त एक घुसमटाक झाला असता. नो पाणी मारता क्युरिंग करता भारी ना. त्याच्यावर सगळे त्यांनी गोनपटा टाकले नाही. इकडचा मकट्टा आता इकडनं चालू करते ते बघते. वरचे जे काय बोलतात ते का पिअर कॅपच्या वरती पण ते गर्डर ठेवतात ना. त्याका पण काहीतरी एक प्रॉपर शब्द असा. बेअरिंग प्लेट म्हणतात. बेअरिंग प्लेट. ओके
माझ्यापेक्षा सर्व तो अभ्यास केला. मी काल फक्त रोडचं पुस्तक लिहितं. ओके हायवे इंजिनिअरिंग. अरे मी ते हायवे इंजिनिअरिंगचं पुस्तक शोधत होतो, काय गावला नाही माका, म्हणून मी मग नेटवरच कॉन्क्रीट रोडचं क्रॉस सेक्शन सर्च केलंय. आणि एका दोघांना सांगितलेला होता सर्वेगारी अमितला की जरा हायवे इंजिनिअरिंगचा अभ्यास करावा, उद्या आपल्या व्हिडिओ काढू जाऊचा. पुस्तक गावाला नाही. पुस्तक आजच तरी ठेवलेली होत्या. तुम्ही पहिले पास झालात रे, मी एटी मला होतोय म्हणून मागा ठेवची लागली पुस्तका. डॉक्टर मंगेशला फोन मारू. अरे डॉक्टर मंगेश नाही, त्याला पीएचडी केलाय, त्याच्या ऍडव्हान्स लेवलची असते त्याच्याकडे पुस्तका. आमचं बेसिक लेवलची हवे. वाईट जरा आयसरचे रोडचे टर्म सांगूक मिळाले ना भरपूर झालं. काही ना कसं घेता बघलं, टू व्हीलर वालो ओकडे, रिक्षा वालो ओकडे, खतरनाक काम आहे. आपण तर लांजा क्रॉस केलं आणि इथपर्यंत आता ह्यो सिंगल लेन रस्तो होतो. इकडून परत आपलं 4 लेन रस्तो झाला, कारण पाठीमागे या ठिकाणी ब्रिजचं काम चालू होतं लांजा सिटीमध्ये. इकडून आता परत 4 लेन चालू. या ठिकाणी आता माझ्या मते पावसाळ्याच्या पूर्वी म्हणजे त्याच आसपास झाडं लावसाठी इकडे डिवायडरवर माती वगैरे सगळं टाकतात. अजून या ठिकाणी साईड पट्टी बाकी असं आणि आजूबाजू एकदम निवांत चालला, काही एक घाई गडबड नाही तुमका. म्हणजे मस्त आहे की आरामात रस्तो क्रॉस करतात. हो इकडे आता सर्व्हिस रोड बनवतात रे. हे असे ना हाताबरोबर बनवल्याने ना आता बरा पडतं, नाही तर ह्यो रस्तो झाल्यावर नंतर ते खोदूक घेतले वर्षभरात किंवा हा त्या कामाची पण अर्धी वाट लावून घालतले. या मार्गावरून प्रवास करताना एक मात्र टेन्शन असतं की सध्या रोडचं काम चालू आता किती वर्ष चालू आहे, त्याच्यावर पण आम्ही आता काय बोलायचंच बंद केला, कारण कधी पूर्ण व्हायचं आमका पण काय कल्पना नाही. आम्ही फक्त तुमका हे रोडची अपडेट देतो की सध्या किती काम झालं, बस. याच्या व्यतिरिक्त आमचा याच्यात फायदा तोटतो काय नाही. उगाच ते कमेंट बॉक्स मध्ये नुसते ओरडत बसतात की पूर्ण होणार नाही, या नाही त्या नाही. बी पॉझिटिव्ह. आमचं एकच कर्तव्य असा, ज्याच्या वेळी आम्ही काही कामासाठी प्रवास करतो या रोडने, तर त्यावेळी किती काम झाला तर त्याचे तुमका अपडेट देणे, जेणेकरून या रोडने जे प्रवास करणारे जे प्रवासी असतात त्यांना थोडी माहिती मिळत, त्या दृष्टीने ते त्यांच्या प्रवासाचा प्लॅनिंग करू शकतात. बरोबर की नाही सर्व? आणि खयचे नेते चोर असतात, खयचे पैसे घालेले आमका त्याची काय देणं घेणं नाही. वोट करताना तुम्ही विचार करू कोणा वोट घालायचा आणि कसा घालायचा. बरोबर. प्रत्येक वेळी कमेंट बॉक्स मध्ये नुसते असले लांब लचक पूर्ण कीर्तना लिहून पाठवते. हो देवदेव फाट्यावरी लावू. इकडे पण सगळा धुळच असा. ही लेन फक्त झालेली आहे, ती लेन पण झाली आहे. साईड पट्टी, त्याच्यानंतर सर्व्हिस रोड. इकडे सर्व्हिस रोड करतले वाटतं ना? होय. त्या म्हणजे पूर्ण ती लेवलिंग वगैरे चालू आहे. गटर पण एकदम साईटी का, त्यामुळे इकडे सर्व्हिस रोड होतो. आणि बाकी हो डांबरी लेन असा, तो पण डांबरीच लेन असा 4 लेन. आणि इकडे डिवायडर वगैरे सगळे झालेत कम्प्लीट. इकडे फक्त मार्किंगचा वगैरे काम बाकी असा. ती लेन बंद अरे वाटतं, काम चालू असताना. कम्प्लीटच नाही. ओके. देवजे फाट्याच्या पुढे कॉशन डीप एक्सकॅव्हेशन अहेड. पूर्णकडे डोंगर पोखरतात आणि आयसर पहिलो आपल्या धुळकटीचा रस्तो लागलेलो असा. तर आपल्या संगमेश्वर पर्यंत असंच प्रवास करायचा असं, त्यामुळे ह्या पूर्ण मनाची तयारी करूनच आम्ही इलेले असो अगदी. आणि ह्यावेळी आपण सर्व कशेडी घाटातून जाऊया. कशेडी टनेल मधून तर जातोच आपण रेग्युलर, त्यावेळी कशेडी घाट बघूया कसं होतं. होय ना अमित? रेडी असस ना तू की रेडो असं? इकडे आता एवढंच ठेवतले वाटतं, मग कट्ट ती लेवल खाली ठेवतले, ती लेवल वरती ठेवतले, कारण हे बघ ते सॉइलला सपोर्ट असतात ना रिटेनिंग वॉलला, पूर्ण असं आणून ठेवले. त्यामुळे मग कट्ट लेवल वर खाली करतील कदाचित. वर खालीच करू काय एवढा एक्सकॅव्हेशन करू. हो, पण इकडे सर्व पोकलाईन वगैरे असतात, काम चालू असं खंततात. रोड इकडे शिफ्ट करणार आहात, कारण इकडे जातात म्हटल्यावर अकडच्यासाठी शिफ्ट करतील वाटतं रस्तो. अकडच्या ट्रक येईपर्यंत काय नक्की म्हणजे काय
काय शास्त्र काय आणि कळत ह्या नाही. बाजू खणून ठेवले, ह्या बाजू खणून ठेवले आपण ह्यो रस्तो सरळ घेऊन जाणार बरोबर आहे ना जाणतले रे. कारण इकडे बघा इकडे पूर्ण ब्रेकिंग चालू असा आणि हे सर्व ते जे पूर्ण मातीक सपोर्ट देणारे जे कॉन्क्रीटचे मेंबर्स असतात रिटेनिंग वॉलचे सपोर्ट तर त्या ठिकाणी कास्टिंग सरळ घेऊन चालू जातो असतात. ह्या गुळान काढूचा ना त्यांना, ह्या वळण काढूचं होय होय राऊंड काढून आहे ना स्ट्रेट घेऊन जाणार. पण हे किती दिवस किती महिने फोडतात आता पूर्ण कातळ आता पूर्ण ब्रेकिंग करतात वळण काढतले इकडे बघा काही दिसणच नाही खड्डो मारले तेवढं हे बघ 3, 3.5, 3 मीटर तरी 4 मीटर तरी अधिकच असताना ह्यो सगळं आता टर्न पूर्ण जातो टर्न लय डेंजर होतो ह्यो ना हो आणि पूर्ण जागेवर युपी ना टर्न आणि एका तर म्हणजे ट्रॅव्हल्स वाल्यांचे ट्रक वाल्यांचे टर्नच बसायचे नाही गाडी घासायची एक दोनदा आपल्या समोर नाही एसटी घासलेली टर्नच डेंजर होतोय पूर्ण ह्या काय पूर्ण एकदम यू शेप मध्ये हो तसं पुढचं पुढे एका ना आहे ना काय मग रेग्युलर चालूच करतो त्यांचं किंवा ह्याला खाली घेऊन जाते काय नाही खाली नाही याच रस्त्याने त्याला कारण इसरा पुढे रस्तो हा ना जॉईन झालेला होय तो टर्न काढतोय युपीन वाला तो 90 डिग्री मध्ये करतील बाकी आता इकडून पुढे परत आपलं 4 लेन रस्तो चालू होतो जॉईन इकडे टर्न राहतो फक्त काय रस्तो वाईट मग ते इकडे पिलर्ससाठी खोदल्याने वाटतं हे बघ एसटी बघ एसटी बघ एसटी बघ लांजा ट्रॅफिक डायव्हर्जन हे डायव्हर्जन आता ना काय काय कसे कसे आता आधी कळत नाही का त्याच्यामुळे गोंधळ होता पुढे जाऊन रस्तो बंद असलो की परत आणि गोंधळ परत तेवढाच पाठी यायचा लागता आपण सावकाशच चाललो काय स्पीड मध्ये वाटतं रे डायव्हर्जन डायव्हर्जन काय जणांना माहिती काय जणांना माहितच नसतं समोर 90% लोकांना माहिती नसतं त्या ठिकाणचे जे लोकल असतात ना त्यांना फक्त माहिती असते की बाबा हैसर तो रस्तो बंद होतो किंवा हे आपले रेग्युलरचे एसटी ड्रायव्हर वगैरे असतात ना त्यांना फक्त माहिती आहे. पण तरी पण एकदा असा पण झाला की आपण आता समजा रत्नागिरीत गेलो तर जाताना वेगळा डायव्हर्जन मिळता येताना वेगळा डायव्हर्जन मिळतं असं पण होतं काय की स्लोच चालवची स्लोच चालूची रस्त्याचं काम कम्प्लीट होईपर्यंत आपण डायव्हर्जन घेतल्यानंतर लाईट वगैरे चालू ठेवायला समोरचं रोड सेफ्टीचे फीचर्स आपण सर्वेश सावंत साहेब यांच्याकडून ऐकतोय पॉडकास्ट सर्वेचं पॉडकास्ट अरे का म्हणा सर्व हे बोर्ड घेऊन जाऊया आपण डायव्हर्जनचा त्याच्या गेटकडे लाव का कारण आखाडे असणारे झाले बैल तोडून टाकतात बैलांसाठी होय रे होय म्हणत आले डायव्हर्जन दुसऱ्या साईडने जाऊ पुन्हा आपलं 4 लेन रस्ता चालू झाला 1 लेन कॉन्क्रीटच्या 1 लेन डांबरीया या मागचा लेवल करण्यासाठी लेवल करण्यासाठी आता त्याची लेवल मस्त होती ना पण धड केलेली रोड साईड वगैरे लावचं काम चालू आहे हे व्हायचं बघा सगळं थरथरत असं व्हायब्रेट होता गाडी व्हायब्रेट काय ना कसं तरी कम्प्लीट करून एकदा टोल चालू करूचो बरोबर क्वालिटी हा तुपपट्टीचे काम काय पैसे घेतालात ना पूर्ण हो तेव्हा नाही काय कमी करूचे इतर ठिकाणचे रस्ते कसे सांगायले ना आमच्याचकडचे कसे आणि किती वर्ष आपला कोकणी माणूस तसं सहन करता म्हणून ठीक आहे फॉल्स कमिटमेंट करायचे काहीतरी हो नाही आपल्याकडचे काय फक्त कमेंट बॉक्स मध्ये असं आरडतेले आणि गप रवतेले आपण सकाळी कामाक जाते सकाळी कामाक जातले त्याचं फ्रस्ट्रेशन अय्यम कमेंट बॉक्स मध्ये काढतले त्यांनी पैसे काल्यान त्यांनी पैसे काल्यान कॉन्ट्रॅक्टर असो तसो एकदा त्यासर कमेंट करून झाले की नंतर टनटन गोपाल शालिनी हॉटेल पैसा कटिंग वगैरे करूच बाकी आहे रे पूर्णच काम बाकी आहे अजून 2 वर्ष जातील गडकरींनी सांगितले नाही परत त्या दिवशी जून मध्ये 100% रस्तो पूर्ण करून खयचं जून तर माहिती नाही एम आहे का बोलता
मी सांगितलंय जून मध्ये होणार, खयच्या जून मध्ये तर माका माहिती नाही. आम्ही तो सध्या टेन्शन मध्ये घरकुल योजनेची घरा मंजूर झाली आहेत 800, आता साईड वर ना वेळच गावला नाही माका. रस्त्याकडे तुमच्या लक्ष देऊ, इकडचा तुमका गायडन्स करू की आमच्या घरकुल योजनेकडे लक्ष देऊ म्हणतं. कसं कापलेले पूर्ण केकचं कसं कटिंग मारतं. तुझं नाव नाही काय नाही रे, आमचं घरकुल आम्ही दारिद्र्य रेषेखाली येणार नाही. हो, दारिद्र्य रेषेखाली वाल्यांका असत ते घरकुल, त्यांना पहिली मंजूर होती. पण मी बेघर अजून काढून नाही. अरे मुंबईत रूम वेगळी आजी काय सांगतो म्हणजे मुंबई नाही येतात. या पुढचं बोलायची गरज काय. आज मुंबईत गेला तर भले 2 तास ट्रॅव्हल करून विरारला टकली टेकत तरी जाऊ शकताय ना. असं नाही की आपल्या मुंबईत येणार नाही तर. अरे होय, पण ते आता जाऊन दे, समज आणलं सर्व बोरिवलीत राहून काय बोलणार नाही. बोरिवलीत फ्लॅट असेल मी म्हणणार, बोरिवलीत फ्लॅट आहे सर्व कोणाची किडनी विकलं. किडनी विकून फ्लॅट नाही, किडनी विकून आयफोन घेतात. इंडियन हे सीएनजी वाले काय रे, सीएनजी एवढं मोठ्या ह्याच्यात नाही पुरुषी ना. इकडे तर काम चालू असा रस्त्याचं. मठ मध्ये इलव आणि आपलं पहिलं टप्पा आता थोड्या वेळात संपत, तर आपण पुढे पालीमध्ये पोहोचू. इकडे मठ मध्ये पाठीमागे अंजनारी गाव असं, तर त्या ठिकाणी जी घाटी असा त्या ठिकाणी पण काम सुरू होतं. तर तिकडे पॉकलँड डंपर वगैरे सेम जे पूर्ण टर्न वगैरे असतात ते पूर्ण काढतात आणि जास्तीत कमीत कमी टर्न ठेवतो प्रयत्न करतात. ग्रँड विटारा गोवा पासिंग आहे गाडी. नाव घेतलं. हो, इकडे असा डांबरी लेन आणि इकडे असा कॉन्क्रीटची लेन. बाकी रस्तो चांगला कशाला. आता पुढे वायच खड्डे असतात. मठ मध्ये आपण पोचलो. मंदारच्या मामाचा गाव मठ. इकडे मी 2 व्हीलर घेऊन ये सर्व मंदारला सोडूसाठी. ते पण आंब्याची पेटी आणि फणस घेऊन पॅशन प्रो घेऊन मी मठात येईल सर. आणि जाईल इकडनं त्यांची गाडी सुटा मठ मधून आणि तिथून मग मी परत रिटर्न घराकडे. मग रात्री 9-9:30 वाजत जाऊ. तेव्हाची मजा वेगळी होती. असे ते म्हणजे फणस, आंब्याची पेटी, परत ते मंदारची बॅग, या सगळ्या घेऊन इकडे यायचं. इकडे आतमध्ये असुर्डे गाव आहे रे. असुर्डे अजून असोदे याच्यात असोदे दाखवतं मॅपवर. आणि राईट साईडला असा आता खानू. तर पुढे आपल्याकडे आता जॉईन होतो कोल्हापूरचा रस्तो. तर यो रस्तो आता आपला आंबाघाट मार्गे सीएनजी होता. तर पुढे आता इकडून पालीचा जो रस्ता आहे तो राईटला, तर त्या ठिकाणाहून आपण आंबाघाट मार्गे कोल्हापूरला जाऊ शकतो, मलकापूर वगैरे मार्गे. पण सध्या त्या रस्त्याची परिस्थिती खूप बेकार असं, म्हणजे काम चालू असतात त्या रस्त्यात, त्याच्यामुळे त्या साईडने जाण्यात काही पॉईंट नाही. तुमका प्रवास करूचा असा तर लांजामधून एकतर आतमध्ये जाऊन तिकडनं तुम्ही संगमेश्वरला बाहेर पडा, किंवा तिकडून जर गेलं तर आंबाघाट स्किप किंवा अनुस्कुरा घाट मार्गे. इकडनं पण तुमका आंबाघाटच लागतो लांजामधून. अनुस्कुरा घाट मार्गे बेस्ट ऑप्शन. किंवा आता आपल्याकडनं जर जे कोण येणारे असतील तर त्यांना करुळ घाट तो एकदम बेस्ट ऑप्शन आहे. कारण फोंडा घाट सध्या बंद केलेलो असा. फोंडा घाट बंद. हो, फोंडा घाट बंद. फोंडा घाटामध्ये काम चालू आहे. आता कालच बातमी कळली की एक सिंगल लेन चालू करणार किंवा चालू झाली आहे, पण अजून एसटी बसेसचे काय अपडेट नाहीत की तिकडून जातात की नाही. भुईबावडा घाट आपला असत चालू, पण तो छोटो अरुंदा सेम. अनुस्कुरा घाट आणि भुईबावडा घाट हे दोन्ही घाट सेम असतात विड्थला वगैरे, आणि तेवढेच असे म्हणजे अरुंद रस्ते. पण आता करुळ घाट एकदम भारी केलेली आहे, कॉन्क्रीटचं पूर्ण केलेली आहे. आणि पण करुळ घाट क्रॉस केल्यानंतर वरती तिकडे काम चालू असतं त्या रोडचा. हा, गगनबावडापासून पुढे कळ्यापर्यंत काम चालू आहे. कळ्यापासून पुन्हा झालेलो रस्तो पुढे. इकडे बघा सगळे गर्डर वगैरे ठेवले नाही तर आंबोली घाट पण चांगलं होतं आणि तो रस्तो पण चांगला होतो ना. वरचा रस्तो मस्त. हो,
आता असं आपल्या कोल्हापूरला जाऊसाठीचं डायव्हर्जन, पण इकडे डायव्हर्जन सगळ्यांनी एकच आहे. कारण पालीत पण ब्रिजचं काम चालू असं कसलं कट हातो पूर्ण आणि डायरेक्ट एकदम आपण एकदम कडीच्या रस्त्यात. काय पडलं आम्ही पाठीमागे? माझी बॅग जरा सांभाळून ठेव. माझी बॅग आहे रे ती. सर्व एकदम खतरो के खिलाडी होय ना. मुंबई गोवा हायवे प्रवास करायचा म्हणजे तास आहे ना काम. पण आता ठीक आहे रे, आता पहिल्यापेक्षा तरी आता बरोबर असतं. तर मी तुका आपण पळसपे फाट्यावर पोहोचल्यावर मी तुका मत विचारताय तुझा, आता नाही विचारत. आता मन बदला शकतं. हो, तर आपण इलो पालीमध्ये आणि आपण इकडेच आता हा व्हिडिओ एंड करणार आहोत. तर ही व्हिडिओ तुमका कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. पुढचा आपला पार्ट असा पाली टू हातखंबा. तर लांजापासून संगमेश्वर पर्यंत या ठिकाणी काम जास्त चालू असल्यामुळे आपण छोटे छोटे टप्पे करतो, जेणेकरून तुमका जास्तीत जास्त अपडेट मिळतील. इकडे पण या ठिकाणी पिलर्सचं काम चालू असं. रत्नागिरी लांजा बस होती ती, रत्नागिरी लांजा मग अखंड बस चाललो. हा, इकडनं टर्न मारून अकडतो तो परत फिरायला जात चाललो. इकडे पण सेम जे